न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचे शेवटचे 4 दिवस शिल्लक असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं एका पक्षाला थेट विलीनीकरणाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। विशेष म्हणजे या विलीनीकरणाच्या मोबदल्यात विधान परिषदेवर याच पक्षाच्या प्रमुख नेत्याला पाठवण्यास शिंदेची शिवसेना तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। असं जर झालं तर महाराष्ट्रातील एका पक्षाचं अस्तित्व पुसलं जाणार असून हा पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्याचं पाहायला मिळेल। हा पक्ष कोणता हे गणित काय आहे समजून घेऊया सविस्तरपणे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ज्या नेत्याला पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली आहे त्या नेत्याचं नाव आहे बच्चू कडू। एकेकाळी लोकसभा निवडणुकांमध्ये नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी विरोध करत महायुती विरोधात भूमिका घेतली होती। त्याच बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। मात्र विधान परिषदेवर येण्यासाठी बच्चू कडू यांना त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल अशी अट बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेनं ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 19 एप्रिल रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात अर्धा तास बैठक झाली। यात विधान परिषद उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली पसंती म्हणून नीलम गोरे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे। बच्चू कडूंना विधान परिषदेवर पाठवण्याआधी त्यांच्यासमोर शिवसेनेनं फारच मोठी अट ठेवली आहे। तुम्ही तुमचा प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केला तरच विधान परिषदेवर संधी देणार असं शिवसेनेकडून बच्चू कडूंना कळवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। अमरावती विभागात शिवसेनेला जन आंदोलने उभी करणारा प्रभावी नेता हवा आहे। बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा कर्जमाफी प्रभाव पाहता ही ऑफर दिली गेली। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेला बच्चू कडू यांना दिलेल्या या ऑफरमुळे अमरावतीसह मुंबईत खळबळ उडाली आहे। भाजपकडून या साऱ्यामध्ये अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे। कडूंवर आरोप गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। बच्चू कडू यांना पत्रकारांनी या ऑफरबद्दल विचारले असता त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं। कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईल असं बच्चू कडू म्हणाले। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 4 दिवस बाकी असतानाही बच्चू कडू यांनी कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाहीये। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।